इयत्ता 7वी कालच्या तासाला आपण इन क्लास ऑफ देअर ओन ही ॲक्टिव्हिटी पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण ओपनिंग पोल, वॉर्मिंग अप हाही भाग पाहिलेला आहे. त्याच्यानंतर इन अ क्लास ऑफ देअर ओन इथले पहिले 4 पॅरेग्राफ आपले झालेले आहेत पार्ट फर्स्टमधले. 60 विद्यार्थ्यांचा वर्ग असलेला इयत्ता 7वीचा. त्याच्यामध्ये इयत्ता 6वीमध्ये असणारी मुलं आणि 7वीमध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल होतो, ती मुलं अभ्यास कशा पद्धतीनं करू लागतात, याचा भाग आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. पान क्रमांक 27 वरती काही शब्द आलेले आहेत. त्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत इंग्रजीमध्ये. राईट द मिनिंग इन इंग्लिश अशा पद्धतीचा प्रश्न असतो 2 मार्काचा. त्याच्यामध्ये शब्दांचे इंग्रजीमध्ये अर्थ लिहावे लागतात. कॅम्प्स म्हटलंय त्या ठिकाणी. कॅम्प्स, CAMPS, कॅम्प्स म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाइक, म्हणजे समविचारी लोकांचा असलेला गट. कॅम्प म्हणजे काय, गट म्हणजे विचार जुळणारे किंवा समविचारी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. समविचारी लोकांचा गट किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण असं म्हणतो की ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाइक, एकसारखा विचार असणारे लोक. फेसिंग ऑदर्स, दुसरा शब्द काय, फेसिंग ऑदर्स म्हणजे टॉकिंग टू ऑदर्स ऑर मीटिंग them when they are likely to scold you or punish you. Facing others म्हणजे इतरांना तोंड देणे किंवा ज्याला काय म्हणतो आपण मार्गदर्शन करणे किंवा काही सांगणे, आपलं मत पटवून सांगणे, त्याला काय म्हणायचं, फेसिंग ऑदर्स, इतरांना आपलं मत सांगणं, पटवून देणं. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे टेल्स म्हणजे चुगली सांगणे. टॉक टू अदर पीपल अबाउट समवन्स फॉल्ट्स, मिस्टेक्स, सिक्रेट्स, गुपित एकमेकाचं जे आहे ते गुपित सांगणं, त्याला काय म्हणायचं, टॉल टेल. शॅबी, अनटेडी, शॅबी म्हणजे काय, अनटेडी, घाणेरडे, अस्तव्यस्त. बघा त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय बघा, व्हाय डिड द टीचर्स पनिश द स्टुडंट्स, शिक्षक विद्यार्थ्यांना का हे करतात, शिक्षा करतात. व्हाय डिड the teachers punish the students, why did the teacher punish the students. त्याचं उत्तर आहे बघा, कशासाठी शिक्षा करतात. तुम्हाला माहिती असेल शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा का करतात. बघा, फॉर देअर कॉरल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट वर्क, not attending school regularly and all other things that teachers worry about. कशासाठी, एक फॉर देअर कॉरल्स त्यांच्या भांडणासाठी,
आर्ग्युमेंट्स वाद असतील तर, फाईट्स म्हणजे त्यांच्यामध्ये हाणामारी असेल तर, पुअर मार्क्स कमी मार्क्स असतील तर, शाबी वर्क म्हणजे घाणेरडं काम, इनकम्प्लीट वर्क जर अपूर्ण काम असेल तर, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली म्हणजे शाळेत दररोज न येणं, अँड ऑल अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. तर अशाच पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचं पनिशमेंट केली जाते. युनिटी म्हणजे काय? एकी. युनिटी म्हणजे काय? एकी. त्याला इंग्रजीमध्ये when there's unity among a group of people they stay together, work together etc. एकत्रित राहणारे लोक, त्याला काय म्हणायचं? युनिटी म्हणायचं. थिंग्स टू डू तुम्हाला या ठिकाणी सांगितले बघा. राईट दिअर वीकनेस अँड 3 स्ट्रेंथ्स ऑफ युअर क्लास. Write their weakness and 3 strengths of your class. बघा या ठिकाणी आपण लास्ट पॅरेग्राफ राहिलेला आहे, पान क्रमांक 27 वरचा. त्यांना इयत्ता 7वी मध्ये नवीन क्लास टीचर आल्या, मिसेस देसाई. पहिल्या तासाला त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की मी तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलेलं आहे, तुमची युनिटी आहे, शिक्षकांना त्रास किंवा एकमेकांच्या बद्दल चुगली न सांगणं किंवा एखाद्याने खोड केली तर ती कशा पद्धतीनं त्याच्यावरती पांघरून टाकणं, या सर्व गोष्टीबद्दल मला सांगितलेलं आहे. आता दुसरा त्याच्या खालचा पॅरेग्राफ बघा. डिड यू नोटीस, तुम्हाला माहिती असेल, व्हॉट सी कॉल्ड अस, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, इट्स नेवर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉईज, यू यंग पीपल, और माय डिअर, और यंग मॅन, or young lady, you will feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. त्यांनी आम्हाला काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं असेल, ते फारच लक्षवेधक त्यांना होतं. त्या म्हणतात, मुलांनो, तरुण लोकांनो, किंवा माझ्या प्रिय किंवा तरुण ग्रस्तांनो, तरुण बाई साहेब, मुलींनो, किंवा लेडीज म्हटलंय त्या ठिकाणी, असं म्हणतात. ते आपल्याला करायचं आहे. काय करायचं आहे? किंवा हे तुम्ही मला करून दाखवाल, असं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा तुम्हाला किती छान वाटतं. आम्हा सर्वांना त्या सर्व खूप आवडतात. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. कोण? तर त्या शिक्षिकाबद्दल या ठिकाणी सांगितलंय. ते म्हणतात, मुलांनो, प्रिय मुलांनो, तरुण मुलांनो, तरुण मुलींनो, यंग लेडी, यू फील सो नाईस, तुम्हाला आनंद वाटत असेल, छान वाटत असेल. नाऊ दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की आता नेमकं आम्हाला काय करायचं आहे. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. आम्ही सर्व, आम्हाला त्या आवडतात. नेक्स्ट पेज बघा. Soon it was time for the first unit test. लवकरच आता या ठिकाणी काय होणार होती? घटक चाचणी फर्स्ट होणार होती. आफ्टर द टेस्ट झाल्यानंतर वी ऑल गॉट रेडी टू रिसीव आवर युज्युअल शेअर ऑफ
सेड ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. आणि आम्ही सर्व आम्हाला माहिती होतं की आता आपल्याला काय होणार आहे, पनिशमेंट होणार आहे, आपल्याला आता शिक्षा मिळणार आहे असं त्यांनी मनामध्ये ठरवलं होतं किंवा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. बेट विथ मिसेस देसाई कम विथ अस द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स. त्यावेळेस काय झालं की मिसेस देसाई मॅडम त्या ठिकाणी त्यांचं प्रोग्रेस रिपोर्ट घेऊन आल्या किंवा प्रोग्रेस कार्ड घेऊन आल्या. सी डिड नॉट लुक अँग्री. त्या मुलांना रागावलेल्या वाटल्या नाही. सी वॉज रादर क्वाईट. त्या शांत होत्या. सी स्माइल्ड ॲज युज्युअल बट हर आईज डिड नॉट लुक हॅपी. त्या हसल्या परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद काही आम्हाला दिसला नाही. सी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. एका पाठोपाठ त्यांनी प्रोग्रेस कार्ड द्यायला सुरुवात केली. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. आमच्यापैकी बरेच लोक किंवा मुलं त्या ठिकाणी फेल झालेली होती. सम हॅड नॉट ॲपियर्ड फॉर द टेस्ट. काहींनी परीक्षाच दिलेली नव्हती. ए फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. ए फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स. काहींना चांगले मार्क्स मिळाले होते सम ऑफ द सब्जेक्ट, काही विषयांमध्ये. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट. काहींनी काय केलं होतं, थोड्याफार लोकांनी किंवा थोड्याफार विद्यार्थ्यांना सगळ्या विषयामध्ये चांगलं काम केलेलं होतं किंवा चांगले मार्क्स मिळालेले होते. सो दॅट सी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. आणि ज्या वेळेस त्या म्हणाल्या त्यांच्या हातातली सगळी कार्ड संपल्यानंतर, द कार्ड्स सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. कार्ड संपल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी पाणी वाहू लागलं. सी डिडंट लेट द टीयर्स फॉल. त्यांनी ते अश्रू आवरले. ऑफकोर्स शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅक. त्यांनी डोळ्याच्या पापण्यांवरती ते पाणी अडवलं, पापण्या हलवल्या आणि ब्लॅकबोर्डकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड. काहींनी विचारलं, तुम्ही आमच्यावरती रागावलेला आहात का? नो नॉट ॲट ऑल. नाही, मी तुमच्यावरती रागावलेली नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनीमोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिता त्या वर्गातली मुलगी होती, तिनं विचारलं, यू डिडंट फील प्राऊड ऑफ अस. आमच्यावरती तुम्हाला अभिमान वाटतो का? नो सुस्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. नाही, मला तुमच्याबद्दल अभिमान वाटत असं नाही, तर तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमच्या वर्गाबद्दल नेहमीच अभिमान वाटत आहे. कम ऑन नाऊ, लेट अस गो बॅक टू आवर स्टडी, टेक आउट युअर बुक्स. आणि अशा पद्धतीनं त्यांनी पुस्तकं मुलांना काढायला सांगितली आणि आपण अभ्यासाकडे वळू असं त्या म्हणाले. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. शाळा सुटल्यानंतर आम्ही त्यांची वाट पाहत बसलो आणि त्यांच्याबरोबर बोललो. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅडम सेड? अस्मिताला म्हणतात डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅडम सेड अस्मिता. आस्क्ड स्नेहल. स्नेहलला विचारतीये की तुम्ही काही नोटीस केलं का? सी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. ती म्हणते की मॅडम असं म्हणाल्या की आय विल ऑलवेज, मला तुमचा अभिमान असेल, टू बी प्राऊड ऑफ यू असेल. सी डिड नॉट से आय एम प्राऊड ऑफ यू. बघा,
की मला तुमचा अभिमान असेल किंवा वाटेल असं त्या म्हणाल्या, किंवा त्या असं म्हणाल्या नाहीत की आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुमचा अभिमान वाटतो असं म्हणाल्या नाही. असं त्या मुलींची बाहेर चर्चा चालू आहे, स्नेहल आणि अस्मिताची. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट, हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. आणि अशा पद्धतीनं आपल्यापैकी अपेक्षा त्यांची काय आहे, त्यांना अपेक्षित काय आहे, त्यांची इच्छा काय आहे. आपल्या बऱ्यापैकी काही जण फेल झालेले आहेत, काहींनी टेस्ट चुकवलेली आहे, आणि मग त्यांची अपेक्षा किंवा त्यांना अभिमान वाटावा अशी अपेक्षा तू कशी करतेस, या मुलींची चर्चा चालवली आहे. अशा पद्धतीनं पार्ट फर्स्ट या ठिकाणी संपलेला आहे. बघा काय म्हटलं या ठिकाणी, इन अ क्लास ऑफ वन्स इट्स ओन इज अन इडियम, इट मीन्स युनिक बेटर देन ऑल अदर्स. डू यू थिंक दिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक? युनिक, तुम्हाला असं वाटतं का की हा क्लास एक प्रकारचं युनिक आहे? युनिक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिसन अँड आन्सर. Was Mrs. Desai angry with her class? Was Mrs. Desai angry with her class? No, she was not. No, she was not. What were her feelings? How do we know that? त्यांच्या भावना कोणत्या होत्या आणि आपल्याला त्या कशा समजल्या? काय त्यांची भावना होती? आनंदी होत्या का त्या? नाही. शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट्स. त्या काय होत्या? दुःखी होत्या. कशावरून आपल्याला समजलं हे? वी नो इट फ्रॉम हर आईज फिल्ड विथ टिअर्स. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. याच्यावरून आपल्याला त्यांना त्या दुःखी होत्या हे समजलं. Why did the students talk about what Mrs. Desai said? मुलं त्यांच्या श्रीमती म्हणजे मिसेस मॅडम, श्रीमती देसाई मॅडम जे म्हणाल्या त्याविषयी मुलं आपसात का बोलू लागली? काय कारण झालं असेल? बिकॉज Mrs. Desai accepted the class as it was. उत्तर काय त्याचं बघा. Mrs. Desai accepted the class as it was. She was proud of her class. She was proud of her class. Touched the minds of the students. मुलांच्या मनाला स्पर्श करणे. They accepted her to be proud of them. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न आहेत. इंग्लिश वर्कशॉप आहे. खाली काही वाक्य दिलेली आहेत बघा. रीड अलाउड द टू कॉन्व्हर्सेशन्स इन दिस पार्ट. याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन जे झालेलं आहे मुलांचं आणि मॅडमचं ते मोठ्यानं वाचा. बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट्स. बी बिटवीन अस्मिता अँड स्नेहल. त्यांच्यातलं झालेलं संभाषण तुम्ही मोठ्यानं वाचा. से नेक्स्ट क्वेश्चन. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर राईट ऑर रॉंग. राईट असेल तर
राईटचं टिक मार्क करायचं आणि रॉंग असेल तर रॉंगचं टिक मार्क त्या वाक्याच्या पुढे करायचं. देअर आर बोथ बॉईज अँड गर्ल्स इन दिस क्लास. त्या वर्गामध्ये मुलं आणि मुली होत्या. बरोबर आहे वाक्य, राईट आहे. दे नेव्हर क्वारल. ते भांडत होते का? भांडत होते म्हणजे वाक्य चुकीचं आहे. वाक्य बरोबर चुकीचं आहे. देअर टीचर्स नेव्हर शाउट ॲट देम. देअर टीचर नेव्हर शाउट ॲट देम. शिक्षक त्यांच्यावरती रागवत नव्हते, तर रागवत होते, है की नाही? रॉंग सेंटेन्स आहे. देअर वॉज नो युनिटी अमॉंग द स्टुडंट्स इन द क्लास. त्यांच्यामध्ये युनिटी नव्हती का? होती. त्याच्यानंतर सुस्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुस्मिता शिक्षकांबद्दल किंवा शिक्षकाबरोबर खालच्या आवाजामध्ये बोलली. बरोबर आहे, राईट आहे वाक्य. अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. आपल्याला ही स्टोरी कोण सांगत आहे? अस्मिता सांगते. आलं लक्षात? बघा, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन. खालील प्रश्नांवरती चर्चा करा. बघा, व्हाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर. देसाई मॅडमना तेव्हा देसाई मॅडम त्या वर्गाला का आवडत होत्या? का आवडतात? बघा, मिसेस देसाईज क्लास लाईक्स हर बिकॉज शी इज प्राऊड ऑफ द क्लास इन स्पाइट ऑफ द थिंग टीचर्स वरी अबाउट. सी लाईक्स देअर युनिटी. त्यांना त्यांची युनिटी आवडत होती. सी ॲड्रेसेस देम रिस्पेक्टफुली अँड लविंगली. त्या मॅडम ज्या होत्या त्यांची गुणवैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यांना त्यांच्या वर्गाची युनिटी आवडत होती. त्यांना उपदेश किंवा मार्गदर्शन करत असताना आदरपूर्वक आणि प्रेमळ अशा प्रकारचं मार्गदर्शन त्या करत होत्या. सी वॉज, आणखीन पुढं काय, सी वॉज सॉरी फॉर देअर पुअर रिझल्ट बट डिडंट स्कोल्ड ऑर पनिशमेंट देम किंवा पनिश देम. जरी त्यांना त्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी मिळाले होते तरी पण त्या त्यांच्यावरती रागावल्या नाहीत किंवा त्यांना शिक्षा केली नाही. ही त्या देसाई मॅडमची गुणवैशिष्ट्य होती. म्हणून ते काय होत, त्या मॅडम त्या वर्गाला आवडत होत्या. शुड मिसेस देसाई हॅव बीन अँग्री ऑर अनहॅपी. आपल्याला असं वाटतं का की श्रीमती देसाई मॅडमने रागवायला आणि दुःखी असायला हवे होते का? यस, बरोबर आहे. बिकॉज स्टुडंट्स ऑफ हर क्लास डिड नॉट वेल इन द टेस्ट. म्हणजे टेस्टमध्ये त्यांना मार्क चांगले मिळालेले नव्हते किंवा काम चांगलं केलेलं नव्हतं. चौथा प्रश्न काय बघा, यूज द इन्फॉर्मेशन टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द फॉलोइंग ॲडवर्ब्स. खालील दिलेले जे ॲडवर्ब्स आहेत त्याचा उपयोग करून मिनिंगफुल सेंटेन्स त्या ठिकाणी बनवायचा आहे. ऑलवेज, बघा, आय ऑलवेज स्टडी इन द मॉर्निंग. नेहमीप्रमाणे, मी नेहमी सकाळी अभ्यास करतो. किंवा आणखीन सांगता येईल, आय ऑलवेज अवेकन इन द फर्स्ट मॉर्निंग. बरोबर आहे. त्याच्यानंतर बी काय दिलेलं आहे, रेग्युलरली. आय हेल्प माय मदर इन द किचन.
रेग्युलरली किंवा आय रेग्युलरली ब्रश माय टीथ ट्वाइस इन द डे. अशा पद्धतीनं वाक्य तयार करायचे. समटाईम्स काही वेळेस. समटाईम्स आय वर्क इन द फर्म काही वेळा मी शेतामध्ये काम करतो. किंवा समटाईम्स आय हेल्प माय फादर इन वर्किंग. अशा पद्धतीनं या ठिकाणी आहे. खाली राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द ॲप्रोप्रिएट प्लेस. त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे, ॲप्रोप्रिएट वर्ड्स त्या ठिकाणी वापरायचं. इट सेल्फ, हर सेल्फ, माय सेल्फ, युअर सेल्फ, आवर सेल्फ, यू सेल्फ आणि हिम सेल्फ. आता या ठिकाणी आय तर तिथं काय लिहायचं आहे, माय सेल्फ. आय पुढं माय सेल्फ, वी आवर सेल्फ. त्याच्यानंतर यू, युअर सेल्फ, युअर सेल्फ, इट, इट सेल्फ, ही, हिम सेल्फ, हर, सी, हर सेल्फ आणि दे, देम सेल्फ. अशा पद्धतीनं हे सोडवायचे. लक्षात आलं. राहिलेला भाग पार्ट आपण पुढच्या तासाला पाहणार.